इथे मी बनवते मसूरची डाळ. तर मी पहिले नाही का कुकरमध्ये कांदा परतून घेणार आहे आणि त्याच्याच टमॅटो आणि मसूरची डाळ लावून एक शिट्टी घेऊन घेणार आहे. कारण की असं पटकन जर आपल्याला डाळ बनवायची असेल ना तर कुकरमध्ये एक शिट्टीमध्ये होऊन जाते. जास्त शिट्टे नाही घ्यायचे कारण की त्याचा पूर्ण गाळ होऊन जातो आणि मला पटकन म्हणजे स्वयंपाक करायचा होता म्हणून मी काय केलं, डायरेक्ट कुकरमध्ये एक शिट्टी घेऊन घेतली कांदा टाकून आणि नंतर आहे ना जिरे मोहरीची फोडणी दिली. इथे मी कांदा वगैरे सगळं परतून घेतलं. त्याच्यानंतर आहे ना फोडणी वगैरे देऊन घेतली. फोडणी नाही दिली मी, त्याच्यामध्ये कांदा आणि टमॅटो टाकून परतून घेतला आणि चांगली एक शिट्टी होऊ दिली. तर कुकर वगैरे लावून दिला आणि हे जे आहेत ना कांद्याला जे कोंब आलेले हे कधीच फेकायचे नाही. हे आपण असं आपल्या बगीच्यात जर लावले मस्त कांद्याची पात येते. आणि इकडे मी कांदे वगैरे निवडून ठेवले आणि एक शिट्टी देऊन म्हणजे वाफ दाबून ठेवले. आणि मी काय केलं, जे कांद्याचे कोंब होते ना मी कापून घेतलेले ते अशा प्रकारे इथे लावून दिले. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी कांद्याची पात आली. ही कांद्याची पात कधी पण उपयोग येऊ शकते. तोंडी लावायला म्हणजे जेवतानासोबत आपण कच्ची पण खाऊ शकतो, मॅगी वगैरे बनवताना. तर मी अशा प्रकारे लावते म्हणजे कधी आपल्याला गरज पडली ना आपण कांद्याची पात तोडून आणू शकतो. आणि इकडे मी गॅस वगैरे क्लीन करून घेते कारण की ते कांदे वगैरे लसूण सोडलं होतं ना तो खूप पसार होऊन गेला होता. आणि इकडे कुकरमध्ये मी हवा दाबून ठेवली म्हणजे एक शिट्टी घेऊन हे करून ठेवलेले आहेत. आता मी ती हवा काढून घेते कारण की नाही का जास्त ह्याच्यानी ना जास्त गाळ होऊन जातो. हे बघा किती छान मस्त अशी शिजली ती डाळ. आणि आता मी ना फोडणी देऊन घेते. तर पहिले पण माझी सवयच येते की मी अशी गरम पाणी थोडंसं काढून घेते कारण की आपण ते साबण वगैरे भांडी घासतो ना तर त्याच्यामध्ये तो अर्क राहतोच. मग मी ते पाणी वगैरे काढून घेतलं. परत मस्त आता फोडणी द्यायला लागली मी. मस्त लाल मसाल्यामध्ये फोडणी वगैरे दिली आणि कुकरमध्ये भात लावून देणार आहे. तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता कारण की याच्याने होतं पटकन होतं म्हणजे डाळ शिजली जाते आणि पटकन भातही होऊन जातो. त्याच्यानंतर मग मी झाडझूड वगैरे करून घेतली कारण की तांदूळ निसल्यानंतर ना त्याच्यातली घाण वगैरे ते सगळं पसरलेलं झालेलं होता. आणि इकडे ना मस्त बघा किती छान अशी मसूरची डाळ तयार आहे आणि वरतून मी कोथिंबीर टाकली होती आणि खूप छान होते अशी भाजी. तुम्ही कोणत्याही प्रकारे करू शकतात. अशी डाळ शिजून घेऊ शकतात, नंतर कांदा परतून टाकू शकतात. जसं तुम्हाला हवे तशी तुम्ही डाळ बनवू शकता. तर